6 ऑक्टोबरला होणारे जिंदाल बंदराची जनसुनावणी पुढे ढकलण्याची बाधित गावांकडून मागणी करण्यात आली आहे। पालघर तालुक्यातील मुरबे गावाजवळ जिंदाल उद्योग समूहामार्फत प्रस्तावित बंदर प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त केला आहे। या प्रकल्पाविषयीची जनसुनावणी 6 ऑक्टोबर रोजी पालघर येथे होणार होती, मात्र शासन व उद्योग विभागाने बाधित गावांना विश्वासात न घेतल्याने संताप व्यक्त होत आहे। पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन सरकार व उद्योगाने धोरण स्पष्ट करून ग्रामस्थांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे दिल्याशिवाय जनसुनावणी घेऊ नये अशी एकमुखी मागणी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीबाबत शासनाचे त्वरित संपर्क साधून जनभावना पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुंदन संके, वैभव संके, उमरोडी सरपंच प्रभाकर पाटील, कुंभोली सरपंच तृप्ती संके, पंचाळी सरपंच रवींद्र पाटील, कोडगाव सरपंच कुणाल पाटील, दापोली सरपंच हेमंत संके, कोलोडे सरपंच कुंजल संके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। उद्योग येत असताना उद्योगासोबत स्थानिक लोकांना, आज आपण स्थानिक लोकांना 80% प्राधान्य हे रोजगारामध्ये भेटलंच पाहिजे आणि स्थानिकांना विश्वासात न घेता कुठल्या प्रकारचे रोजगार येणार आहे किंवा कुठल्या प्रकारचे व्यवसाय उपलब्ध होणार आहे किंवा गावाच्या विकासाच्या दृष्टीने काय फायदा होणार आहे यासंबंधी कुठलीच माहिती न देता आज ही जनसुनावणी 6 ऑक्टोबरला ठेवण्यात आलेली आहे। आणि JSW कंपनी जे व्यवस्थापक हे या बाधित गावांशी चर्चा करायला तयार नाही आहेत आणि जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर मग आम्ही काय करायचं, याच्यासाठीच आपण ही जनसुनावणी आम्ही आज कलेक्टर मॅडमना सांगितलेलं की जनसुनावणी जोपर्यंत या बाधित गावांमध्ये JSWच्या संदर्भात काय गावाच्या उपाययोजना करणार आहेत यासंबंधी माहिती जर देत नसेल तर ही जनसुनावणी आपण पुढे ढकलावी हे निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना दिलेलं आहे। नमस्कार। आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे जे मुरबे येथे जे बंदर प्रस्तावित होत आहे त्या अनुषंगाने जी बाधित गावं आहेत त्या बाधित गावांना कुठल्याही प्रकारची विश्वासात न घेता जनसुनावणी ठेवलेली आहे, ती जनसुनावणी पुढे ढकलावी या दृष्टिकोनातून आज आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे निवेदन घेऊन, बाधित गावांचे निवेदन घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी जाफर मॅडम यांना आमचं आज निवेदन दिलेलं आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सगळ्याचे ग्रामपंचायतचे JSW येथे होणारा जो मुरबे येथे JSW जो बंदर प्रायव्हेट बंदर जो होणार आहे त्या बंदरामध्ये बंदर होत असताना कॉरिडॉरसाठी जे गाव इफेक्टेड आहे त्या गावात कोणत्या प्रकारे JSW डेव्हलपमेंट करणार आहे किंवा स्थानिकांना कसं रोजगार मिळवून देणार आहे याचे कुठलेही आपल्याला कल्पना दिलेली नाही आहे आणि त्या संदर्भात JSWची उद्या 6 तारखेला जनसुनावणी होणार आहे, तर ती पुढे ढकलण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि त्याकरता आम्ही तसं जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलेलं आहे। नमस्कार। आज आम्ही पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाफर मॅडम यांना भेटण्याकरता आज इकडे मुरोळीचे सरपंच, कोळगावचे सरपंच, कोरोड्याचे सरपंच, पंचाळीचे सरपंच, दापोलीचे सरपंच आणि कुंभोलीचे सरपंच यांच्यासह आम्ही इथे आलो होतो। त्यामागचं कारण असं होतं की 6 ऑक्टोबरला जी जनसुनावणी जिंदाल उद्योग समूहाच्या बाबतीमध्ये जी पालघरला ठेवलेली आहे, या जनसुनावणीच्या बाबतीमध्ये या जी गावं आहेत, ज्या गावांच्या महसूल जमिनीवरून हा कॉरिडॉर चालला आहे, या गावांचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचावं हा त्यामागचा दृष्टिकोन होता। शासनाच्या MTCPच्या माध्यमातून ही जनसुनावणी होते हे जरी खरं असलं तरी हा खासगी उद्योग समूहाच्या माध्यमातून हा प्रस्तावित बंदर आहे आणि असा बंदर होत असताना संबंधित गावांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेण्याचं धोरण ना सरकारचं आहे ना उद्योगाचं आहे आणि मग असं असताना ही जनसुनावणी विश्वासात घेतलं नसेल तर ती जनसुनावणी घेण्याचा दृष्टिकोन काय? जनसुनावणी घेण्याचा मुख्य दृष्टिकोन असतो की पर्यावरणीय त्याला परमिशन मिळणं, परवानगी मिळणं आणि त्याच्या गोष्टी सांगणं। हे जरी खरं असलं तरी पण अशा प्रकारे एका बाजूला वाळवंटचा बंदर असताना जिल्ह्याच्या उद्योग समूहाने उद्योग व्हावा किंवा न व्हावा हा एक वेगळा विषय आहे। आम्ही कुठल्याही विकासाला विरोध करत नाही, परंतु ते होत असताना शाश्वत विकासामध्ये त्या गावांची भागीदारी पण निश्चित झाली पाहिजे।
आता आतापर्यंत असं झालंय की तारापूर MIDC मध्ये आली 50 वर्ष झाली, अजूनही आम्ही सांगतोय प्रदूषण आमच्याकडे होतंय, रोजगार आम्हाला मिळत नाही. आमच्याकडे भावानुशक्ती केंद्र आहे, तरी पण आम्ही म्हणतो की आमच्या लोकांना रोजगार मिळत नाही. मग अशा वेळेला हा उद्योग होत असताना आमच्या लोकांची भागीदारी निश्चित व्हावी, ही ठाम भूमिका आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे सांगितलेली आहे. आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून शासनाकडे आम्ही असे पत्र दिलेलं आहे सर्वांच्या स्वाक्षरीने की हे त्वरित जावं आणि जनसुनावणी पुढे ढकलावी आणि सर्वांना विश्वासात घ्यावं. मग MMD असेल, MPCB असेल, उद्योग असेल, शासन असेल. आणि आम्ही त्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, की त्यांनी असे उद्योग होत असताना संबंधित गावांना विश्वासात घेण्याचं धोरण अवलंबण्याचा पुढाकार घेतला पाहिजे. आणि तोपर्यंत ही जनसुनावणी होऊ नये ही ठाम भूमिका आम्ही शासनाकडे पोहोचण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना त्यांच्याकडे सविस्तर चर्चाही केली आहे आणि आम्ही पत्रही दिलं आहे आणि ही भूमिका आता आम्ही तुमच्यासमोर मांडतो.